आपण गम हेल्थ कडे बघतो की आपल्या हिरड्या मजबूत व्हायला पाहिजे, राईट. त्यामुळे आपले दात मजबूत होतात. सो त्यासाठी आपण डाएट मध्ये किंवा ओव्हरऑल ब्रशिंग मध्ये वगैरे कसं ते आपण पेशंट्सना एज्युकेट करू शकतो? आता आपली ओरल कॅव्हिटी जी म्हणतो, ओरल कॅव्हिटी इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. दोन घटकांमध्ये ती डिवाइड करते. एक असतं त्याला पेरिओडॉन्शियम आपण म्हणतो. बरोबर. तुमचं दात स्ट्रॉंग न किडणं हा एक फॅक्टर राहतो, आणि दुसरा फॅक्टर आहे तुमचं की गम हेल्थ चांगली राहणे. हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आपल्या सगळ्यांकडनं गम हेल्थ कडे खूप दुर्लक्ष होत असतं. आपण दात करतो क्लीन, पण गमच्या हेल्थ कडे आपलं फारसं लक्ष नसतं. तर त्याच्यासाठी 2-3 गोष्टी की आपलं ओरल हायजीन चांगलं पाहिजे. एक, त्यांनी गम्स चांगले राहू, तर गमचा मसाज चांगला झाला पाहिजे. तो मसाज आपण स्वतः करू शकतो. आणि तिसरं की डाएट रिच इन सॉर्ट ऑफ की सीड्स, नट्स, हेल्दी फॅट्स, नट्स, सीड्स ह्याचं कन्झम्पशन जास्त झालं पाहिजे. नॅचरली घेतलं तुम्ही आर्टिफिशियल फॉर्म पेक्षा, तर तेवढं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कन्झम्पशन त्या प्रकारे आपण घेतलं पाहिजे. त्यांनी करून शेवटी मिनरल्स, विटामिन्स आले की आपले गम स्ट्रॉंग राहतं. गम स्ट्रॉंग राहिले की दात स्ट्रॉंग राहतात.